हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत व्हेज बिर्याणी। एक नंबर लागते, झटपट होते। तुम्ही सुद्धा ट्राय करा। त्यासाठी ही व्हिडिओ शेअर करते, पूर्ण बघा। तर इथे मी घेतला आहे 1 किलो बासमती राईस। ह्याला अर्धा किलो भिजत ठेवायचं आहे। स्वच्छ धुवून ह्याला भिजत ठेवलं आहे। त्याचबरोबर इथे मी भाज्या घेतल्या आहे, फरसबी, गाजर, वाटाणा, फ्लावर आणि बटाटा। अंदाजे घेतला आहे अर्धा किलोच्या आसपास असतील। भाज्या अर्धा किलो आहे, वाटाणे वेगळे। त्याच्यानंतर 2 मोठे कांदे आहेत, 2 टोमॅटो आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर चिरली आणि एकच मिरची टाकली आहे, तिखट कमी लागतं म्हणून। त्याचबरोबर चिकन मसाला चिकन बिर्याणी मिक्स घेतला आहे सुहानाचा, कारण की व्हेज बिर्याणीचा मसाला नव्हता। तुम्ही व्हेज पण घेऊ शकता किंवा हा सुद्धा मसाला। त्याचबरोबर मी तिथे 20 रुपीच्या आसपास 150 ग्रॅम मी दही घेतले आहे। इथे मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं। त्याच्यामध्ये सगळे अख्खे खडे मसाले असतात, तेजपत्ता, दालचिनी, इलायची, लवंग, काळी मिरी, जिरं, लिंबू पण पिळलं आहे, मीठसुद्धा जास्त प्रमाणात टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून इथे मी गरम करायला ठेवते। त्याचबरोबर इथे मी कुकर गरम करायला ठेवला आहे आणि आता मी एक एक करून सर्व भाज्या इथे मी फ्राय करून घेणार आहे। इथे पाणीमध्ये मी थोडंसं तेलसुद्धा ॲड केलं होतं आणि कोथिंबीरसुद्धा टाकली, जेणेकरून ते भातामध्ये कोथिंबीर टाकल्याने भरपूर छान दिसतं असं। तर मी अशाच माझ्या पद्धतीने जरा काही वेगळं वाटलं ते मी करत असते। इथे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता मी एक एक भाजी इथे मी फ्राय करून घेते आहे। ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, पण डिमांड होती की तू थोडीशी मोठी पण व्हिडिओ टाकायला पाहिजे होती। तर तिथे पाणी गरम झालं आहे, नंतर मी तांदूळ टाकून घेतला। त्याचबरोबर इथे माझ्या सगळ्या भाज्या फ्राय करून झाल्या आहे। भाज्या फ्राय केल्यानंतर कांदा टोमॅटो परतून घेतला। कांदा टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर सर्व भाज्या मिक्स केल्या, त्याच्यात दही ॲड केली आणि मला आता बिर्याणी सेट करायची आहे। त्यासाठी ते सर्व भाजी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ॲड करून घेतली आहे। कोथिंबीर टाकली आणि सगळं भात इथे मी पसरून घेतला आहे। थोडासा भाताला मी कलर दिला, हिरवा आणि ऑरेंज। त्याच्यानंतर इथे मी स्लो फ्लेमवरती 10 मिनिटं ठेवलं आहे। ती स्लो फ्लेमवरती 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। टोप जर पातळ असेल तर खाली एखादी छोटीशी प्लेट ठेवा, अदरवाईज चालेल। आणि ती बिर्याणी अशी रेडी झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। थँक्यू।